हॅलो मित्रांनो, नमस्कार आणि वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे 25 ऑफ डिसेंबर म्हणजेच क्रिसमस आणि आम्ही एक्सप्लोर करायला चाललोय क्रिसमस मार्केट. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, युरोपचं क्रिसमस मार्केट किती मस्त असतं. लाईक सगळेजण खूप एक्सायटेड असतात ते बघण्यासाठी. आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की वॉर्सॉमध्ये पोलिश लोक कसं क्रिसमस सेलिब्रेट करतात. आणि यावर्षी 2 ठिकाणी क्रिसमस मार्केट लागलंय. ते आपण दोन्ही मार्केट एक्सप्लोर करणार आहोत. आय होप की तुम्ही सुद्धा आमच्या सोबत क्रिसमस एन्जॉय कराल या व्लॉग थ्रू. आणि शेवटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. तोपर्यंत सी यू. आता आम्ही मेट्रोला आलोय, मेट्रोलिनला. इथून ओल्ड टाऊन अराउंड 25 to 30 मिनिट्सचं डिस्टन्स आहे. आणि खूप जास्त थंडी आहे. ऑलमोस्ट -10 डिग्रीज टेम्परेचर आहे आज. बोलायला पण होत नाही आहे व्यवस्थित. फुल पॅक आमचा माझा OTT. दिस इज माय OTT. पण मी नंतर दाखवेन व्यवस्थित, कारण आता मी सगळं टोपी वगैरे घालून पॅक आहे. तर हे आहे मेट्रो स्टेशन आणि लेट्स गो. आता मी आली आहे सेंट्रममध्ये. आणि दिस इज द फर्स्ट इयर की त्यांनी हे मार्केट भरलंय. नाहीतर दरवर्षी इथलं जे ओल्ड टाऊन आहे ते सुद्धा आम्ही दाखवणार आहोत तुम्हाला. तर तिथेच खूप मोठं क्रिसमसचं सेलिब्रेशन असतं. बट दिस इयर समथिंग न्यू आणि खूप सुंदर केलं आहे, म्हणजे लवली आहे. आम्ही तिथे आकाश माळणा त्यात सुद्धा आम्ही बसणार आहे, सगळं एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला खूप मजा येईल. आता मी तुम्हाला मार्केट दाखवते, आपण तिथे जाऊया. आणि मी तुम्हाला ॲक्च्युली मार्केटमध्ये काय काय आहे ते मी आणि विंकी दोघं मिळून एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवतो. तर लेट्स गो. विंकी, आर यू एक्सायटेड टू गो देअर? आम्ही तुम्हाला मार्केट दाखवतो. खूप थंडी, माझी फाटली थंडी नाही, कारण -10 आहे. वाफा निघतात बोलताना. आणि त्यात ना मी ग्लव्ज विसरलोय, त्यामुळे डेडवाली सिच्युएशन आहे माझ्यासाठी. तर आता आपण जाऊ मार्केटमध्ये आणि बघू काय आहे सीन. कॅन्डीज हे सगळं आहे. आणि असे खूप मस्त मस्त सुंदर सुंदर शॉप्स आहेत. ते तुम्ही बघू शकता. हे लोक कॅप्स वगैरे विकतायत इथे. खूप गर्दी आहे यार क्रिसमसच्या दिवशी. मस्त आहे ना. तुझ्या कामाचं काहीच नाही आहे, सगळं नॉनव्हेज आहे. इथे मी प्युअर व्हेजिटेरियन माणसाला सोबत घेऊन फिरते. प्युअर व्हेजिटेरियन माणसाला सोबत घेऊन फिरण्याचे तोटे. हे ॲक्च्युली इथलं फूड कोर्ट आहे असं तुम्ही म्हणू शकता. खूप छान छान गोष्टी खाण्यासाठी आहे. हे काहीतरी चीज आहे. हे चॉकलेट आहे आणि हे चीजवालं त्यांचं काहीतरी ट्रेडिशनल फूड आहे, जे ही बाई विकती आहे. 200ला एक छोटासा पीस आहे. उसा 200ला आहे इंडियन रुपीज प्रमाणे. इथे ना असे स्ट्रीट फूड जसं आपल्या इंडियात मिळतात तसे स्टॉल्स आहेत. इथे काहीतरी सॉसेज मिळत आहे. आणि इथे आहे मुलगी लाटणं विकते. त्यानंतर हे सगळं इथे
चॉकलेट आहे. वाव. हे काय खाजे आणि लाडू विकतायत कुरमुऱ्यांचे. खरंच हे बघ ना, हा कुरमुऱ्यांचा लाडू आहे आणि तो शेंगदाण्यांचा लाडू आहे. असं वाटतंय की ते नूडल्स बनवते, पण ते नूडल्स नाही आहेत. काय आहे रे हे? सॉसेजेस आणि त्याला ब्रेडमध्ये टाकलंय, पण आपण नाही खाऊ शकत कारण त्यात पोर्क आणि बीफ असेल बहुतेक. टिपिकल पॉलिश फूड. मस्त असे चॉकलेट हॅम्पर असतात ना, चॉकलेट गिफ्टिंग साठी कशी आवडली मस्त चॉकलेट ठेवतात. पण ते जाऊ दे, तू मला इकडे येऊन सांग की तू 3 वर्ष हा तुझा 4th क्रिसमस आहे ना पोलंड मध्ये, आणि 4th विंटर आहे तुझा पोलंड मध्ये, तरी तुला इतकी थंडी वाजते. नाही, प्रॉब्लेम काय माहिती मित्रांनो, मला ना थंडी अजिबात सहन नाही होत. कारण आणि सीन असं आहे की मला मुंबईची थंडी सहन नाही होत. तर मुंबईत थंडी असते. आम्ही हॉटेलला गेलो ना, आम्ही नाईट ड्युटी शिफ्ट करायचो, पण नाईट थंडीने यायचो ना बाईकने, त्यामुळे सहन नाही व्हायचं. आणि मग इकडची थंडी आता -10 आहे. तिला काय घरी गेल्यावरती मस्त हिटर मध्ये असणार. आपली जशी जत्रा असते ना गावाला, लिटरली तशी जत्रा भरली असं समजा. खूप गोष्टी आहेत खाण्यासाठी, आपण खाऊ शकतो. या लायकीच्या खूप कमी गोष्टी आहेत, कारण ऑलमोस्ट सगळं पॉलिश फूड आहे, पोर्क आहे, बीफ आहे, तर जे लोक खातात ते खाऊ शकतात. बट चिकनचे खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि थोडं लवकर आलो तर आमचं जेव्हा फ्रेंड्स येतील तेव्हा आम्ही सगळं खाण्यापिण्याचा प्लॅन करू. इथे खाऊ की नाही शुअर नाहीये, कारण इथे हा व्हेजिटेरियन आहे आणि व्हेज मध्ये मला नाही वाटत काय असेल हॉट चॉकलेट शिवाय. व्हेज मध्ये फक्त पाणी आहे, पाणी आणि फ्रितकी म्हणजे फ्राईज असतील, पण तेही कसल्याही तेलात ते लोक तळतात. तर असं लोक खात आहेत इथे. आणि ते गेम दाखव ना त्यांना, बाजूच्या लेन मध्ये गेम सेक्शन आहे तर ते दाखवतो. आता पुढचं तर तुम्हाला दाखवलं. त्यांचा फुटबॉल बघ, आणि फुटबॉलचं स्टेडियमच्या खुर्ची. एवढ्या कॉम्पॅक्ट जागेमध्ये येऊन त्या लोकांनी प्रॉपर सेटअप उभा केलाय, ज्यामध्ये सर्व गोष्टी इन्व्हॉल्व केल्या त्या लोकांनी. मध्ये क्युझिन असेल, गेम्स असतील, वेगवेगळ्या गोष्टी विकायला पण आहेत, म्हणजे शॉप्स असतील त्यामध्ये. तर मग एकदम छोट्या जागेत खूप जास्त गोष्टी त्या लोकांनी बसवल्या, पण थंडी वाजते. तर इथे हे पूर्ण जे सेक्शन आहे, इथे गेम्स आहेत वेगळे, जसं आपल्या जत्रेत गेम असतात. आणि इथे ना म्हणजे असे टेडीबिअर्स आल्यात मोठे, माझ्या साईजचे, लिटरली 5 फूट. आणि तिथे ना असं बटन असतं, ते बटन प्रेस करायचं आणि असे एक सीझर असते, जर त्या सीझरने आपण तो दोरा कापला तर तो टेडी आपल्याला मिळतो. आणि आम्ही लिटरली लास्ट टाइम आलो होतो, लास्ट टाइम म्हणजे 2-3 दिवसापूर्वी, आणि आम्ही खूप पैसे वेस्ट केले, पण आम्ही काही जिंकलो नाही. आणि पण आय सॉ की खूप लोक जिंकले होते. तर मिळू शकतं, असं नाही आहे की स्कॅम आहे, पण इट्स व्हेरी डिफिकल्ट. लास्ट टाइम आपण खेळलो, जिंकलो नाही. जिंकू शकतो का सीन नाहीये, थोडंसं ना असं आय कोऑर्डिनेशनचा विषय. मला देतोस काय जिंकून? एक दे ना. आपण विकत घेऊ ना. हा, विकत घे. सर हे काय विकतायत रे? सिनेमन रोल, सिनेमन वगैरे काहीतरी. कसं वाटतंय? मी ना आत्ताच गावी बसलो, म्हणजे गावच्या यात्रेमध्ये बसलोय त्याच्यामध्ये, आणि आता परत इथे तेच करायला आलोय. बाई जॅन्टविल मध्ये बसतोय, एवढी मोठी, आणि तिथून एकदम भारी क्लॉक टॉवरचा व्ह्यू दिसणार आहे. सो वी आर व्हेरी एक्साइटेड. पीस का सुनाई का? सुना तो. दिल ना लिया
तो बोलो ना बोलो क्या किया ले वाह, वाह, बेटा वाह. आके दुनिया वाह, वाह. मेरी अगर प्यार ना किया तो क्या किया. एकदम बरं. हा माऊ एक्सपिरियन्स. मजा आली पण उलटी वाढली. कसं वाटलं सिद्धी? मजा आली. एक्सपिरियन्स खूप मजा आली. स्लो होता भरपूर. पैसा वसूल हो होता. चांगला होता. तुला कसं वाटलं? मला भारी वाटलं. उलटी येईल असं वाटत होतं पण नाही आली. पोटात गोळा आलेला मजा आली. मजा आली. व्ह्यू भारी होता. पैसे वेस्ट भाऊ. अर्धा तास आपला टाइम होता. का गाणं सुना ना. तर आता खूप जास्त थंडी वाढली आहे. हे नवीन यावर्षी त्यांनी केलं पण ह्यांचं जे ट्रेडिशनल आहे वर्षानुवर्ष चालत आलं आहे इतकं ट्रेडिशनल आहे की ते लोक डेकोरेशन पण चेंज नाही करत. तर तिथे जायचं आहे पण आता बघूया सगळे येतील तर मग आम्ही जाऊ. आपण आलो नोवोस्वेतला. ही जी संपूर्ण स्ट्रीट आहे ही स्ट्रीट हे लोक क्रिसमसच्या वेळी आणि क्रिसमसच्या अगोदरचे 10-15 दिवस ते लोक रिझर्व ठेवतात. इकडे सर्व टुरिस्ट वगैरे येतात आणि संपूर्ण स्ट्रीटवरती ते लोक मस्त लाईटिंग वगैरे करतात आणि फायरवर्क्स वगैरे असतील किंवा लोक गॅदर होतात तिकडे आणि क्रिसमस सेलिब्रेट करतात आणि न्यू इयर वगैरे किंवा त्याच्या अगोदरच्या जेवढ्यावर 15-20 दिवस जसं आपल्या इथे दिवाळी असते तसं त्या सेम कॉन्टेक्स्टमध्ये हे लोक क्रिसमसच्या वेळी ते लोक प्रॉपर व्यवस्थित सेलिब्रेट करतात. तर आता आपण ती स्ट्रीट एक्सप्लोअर करायला चालू आहे आणि ओल्ड टाउन एक्सप्लोअर करायला चालू आहे. माझ्या समोरचा व्ह्यू दाखवलाय. आत्ता राईट नाव सगळे शॉप्स बंद आहेत कारण मेनली पहिले तर क्रिसमस आहे आणि आता ऑलमोस्ट 9:30 झालेत तर सगळं बंद पण झालंय. तर आम्ही नॉर्मली स्ट्रीट आणि हे सगळं एक्सप्लोअर करतो आणि तुम्ही बघू शकता इकडचे जे फॅमिलीज आहेत ते असे एकत्र सगळेजण फिरून एन्जॉय करतात. सो बेसिकली आज कसं 24th आणि 25th हे लोकांना कसं फॅमिली डिनर वगैरे असतो त्यांचा आणि हे लोक ट्रेडिशनल वेने सेलिब्रेट करतात फॅमिलीसोबत. त्यामुळे आज आपल्याला इकडे स्ट्रीटवरती लोक खूप कमी दिसतील पण क्रिसमसच्या अगोदरचे 10-12 दिवस आणि नंतर एक 4-5 दिवस हे संपूर्ण स्ट्रीटवरती खूप लोक असतात. टुरिस्ट वगैरे पण खूप येतात इकडे वॉर्सो कारण हे कॅपिटल आहे पोलंडचं. तर तुम्ही बघू शकता की एकदम प्रॉपर लाईटिंग वगैरे आहेत. आता आम्ही मेन ओल्ड टाऊनमध्ये चाललो आहे जिकडे म्हणजे मेन ह्यांचा टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. तर तिकडे जाऊन तिकडे एक्सप्लोअर करू आणि तिकडचं तुम्हाला दाखवू की कसं आहे एक्झॅक्टली. युजली ह्या पिरियडमध्ये स्नो वगैरे पडतो. ह्या वर्षी अनलकीली स्नो नाही आहे कारण आय डोंट नो आय मीन स्नो पडला नाही आहे पण नॉर्मली खूप स्नो वगैरे असतो इकडे पण त्यामुळे स्नोमध्ये खूप जास्त भारी असतं. पण स्नो नाही आहे तरी थंडी आहे ना. थंडी खूप आहे भाई. थंडी आता -10 आहे आणि -10 म्हणजे -10 प्रॉपर फ्रीजिंग टेम्परेचर. सुद्धा ऍक्च्युली हॉट वाईन विकतीये. तर ओल्ड टाउनमध्ये ना तुम्हाला असे बरेच स्पॉट्स दिसतील जिथे असे लोक माझ्या मागे बघू शकता खूप लोक फोटोज वगैरे काढतायत येऊन. तर असे हे पोलंडचे बेवडे लोक सुशिक्षित बेवडे. तर कमिंग बॅक टू द पॉइंट तुम्हाला ना असे बरेच स्पॉट्स दिसतील पोलंडमध्ये सॉरी क्रिसमस मार्केटमध्ये जिथे तुम्ही छान छान फोटोज आणि सगळं काढू शकता. आता आम्ही पुढे चाललो आहोत. तिथे आहे क्रिसमस ट्री जी मेन आहे इथली वॉर्सॉची तर ती आता आम्ही तुम्हाला दाखवतो. हे आहे मेन क्रिसमस ट्री. तुम्ही बघू शकता वॉर्सो जे सिटी आहे सिटीच्या नावामध्ये लोकांनी डेकोर केलंय. इकडे या साईडला क्रिसमस ट्री वगैरे असं काय काय पझल विझल टाईप असं आहे. आता इथे असं काहीच नाहीये. शंख बनवला शिव शंभो. सो हे सगळं आहे नॉर्मल. हे जे आता विंकी मेन्शन करत होता ना ते हे हॉट वाईनचे शॉप्स आहेत इथे. लाईव्ह हॉट वाईन मिळते एकदम गरम गरम. आणि तर हे जे माझ्या मागे जे स्टॉल्स आहेत तिथे ट्रेडिशनल पॉलिश स्टाईल हॉट वाईन मिळते जी स्पेशली क्रिसमसला इथले लोक पितात आणि हे मार्केट फक्त क्रिसमसमध्ये असतं. तर इथे सगळे लोक माझ्या मागे बघू शकता मस्त वाईन घेऊन पितात. मिनिमम प्राईस इथे इंडियन रुपीज प्रमाणे 500-600 आहे अराउंड. आणि हॉट चॉकलेटसुद्धा इथे अवेलेबल आहे.
तर इट्स ग्रेट वन. हे मगाशी आम्ही मेन्शन केलं ना, ते हॉट वाईन तिथे मिळते. स्वतःच सांता क्लॉज ट्रीचा फोटो काढतात. आता काय बोला. मेरी क्रिसमस. Merry Christmas, baby, everyone. थँक यू. वेर इज द गिफ्ट सांता? Give गिफ्ट my heart. युअर हार्ट. Your gift. Your present is my heart. Oh yeah. नो, व्हॉट अबाउट रिअल गिफ्ट? Please. चिल्लर दे त्याला. With me. But it's wrong. Santa is asking for a gift from us. So, You should give us no gift. ass, no pussy, no ass. No, no. No. Okay, thank you. तर काही इतकी जास्त थंडी आहे ना, म्हणजे अनकंट्रोलेबल थंडी आहे आणि एवढी भूक लागलेली आणि सगळं नॉनव्हेज होतं तिथे. नॉनव्हेज म्हणजे जे नॉनव्हेज जे आपण नाही खाऊ शकत असं नॉनव्हेज, आणि एकदम थंडी असेल आणि भूक लागली असेल तर नेहमी आपल्याला चायनीज आठवतं, कारण बिंग मुंबईकर. तर त्याचं पण इलाज आमच्याकडे आहे, कारण आमच्या एका मित्राने टाकलं मुंबई स्टाईल चायनीज इन पोलंड. तर तिथे आम्ही आता खायला जातो. इतकं सुपर चायनीज मिळतं, इतकं सुपर की असं वाटतं डायरेक्ट मुंबईतच खातो आहे रस्त्यावरती टँग टँग. तर दाखवते तुम्हाला तिथे जाऊन. सुख म्हणजे नक्की काय असतं? सुख म्हणजे चायनीज फूड इन अब्रॉड, ते पण असं तसं नाही, आपलं देश.